तसेच आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ सरला मते मॅडम यांनी डॉक्टर श्री जयंत बांदेकर सर यांचं शाल आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय शरद काळे सर यांनी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी मी सरांना विनंती करतो. सरांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्री शरद काळे सर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच आपल्या शाळेतील मुख्याध्यापक श्री गायकवाड सर यांना भेट म्हणून स्वीकारताय. विज्ञान धारा नावाचं मासिक आहे आणि तुमच्या शाळेतल्या शिक्षकांना माझी एक विशेष विनंती अशी राहील की ज्यांना कोणाला विज्ञान धारात लेख लिहायचे चांगले विज्ञानावरती किंवा नाटिका लिहायचे त्यांनी जरूर द्याव्यात. त्यांचे लेख प्रसिद्ध करायला मला आपल्यासाठी खास धारूर तालुक्यातील 3 दिवस आपल्या विद्यार्थ्यांना विज्ञान धारा हा विषय घेऊन आपल्या शाळांना भेटी देत आहेत. त्यांच्याकडून जरी ते सेवानिवृत्त झालेत तरी त्यांना काही काम नव्हतं, घरी बसले असते, खाल्लं असतं तरी सुद्धा पचलं असतं, परंतु ते त्यांना पत्नी पडणार नाही. हे विज्ञानाच्या सेवेसाठी बाहेर पडले असे आपले काळे सर त्यांचे पर्यावरणाच्या बाबतीत असतील किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असतील अनेक अशी पुस्तकं स्वतः प्रसिद्ध केलेले आहेत. त्याच्यातले काही संच तुमच्या शाळेला भेट दिलेले आहेत. तुम्हाला त्यांचा परिचय मी जास्त करून देत नाही कारण प्रत्यक्ष सर तुमच्याशी बोलणार आहेत. बरेच विद्यार्थ्यांनी तयार राहायचं, तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारतील आणि ते निसंकोचपणे तुम्ही उत्तर द्या किंवा तुम्हाला काही प्रश्न आले जे प्रश्न विचारतील त्यांच्यासाठी सरांनी खास प्रमाणपत्र आणलेले, तुम्हाला प्रमाणपत्र देऊन ते या ठिकाणी गौरवतील आणि पुस्तक सुद्धा देतील. असे कोणी म्हणणार नाही ही व्यक्ती पद्मश्री प्राप्त व्यक्ती आहे. आता आम्ही 3 कार्यक्रम, तिसरा कार्यक्रम आहे आजचा. अतिशय साधं व्यक्तिमत्व म्हटलं तर आमचे काळे सर ते आपल्याशी बोलणार आहेत. त्यांच्याबरोबरच जयंत सर आलेले, जयंत बांदेकर. ही जोडी जर पाहिली एकाच दिवशी दोन्ही हवा अणुशक्ती केंद्रामध्ये हजर झालेली व्यक्ती, एकाच दिवशी हजर झालेली व्यक्ती आणि त्या दोघांनी ठरवलं की आपल्याकडून काही होतं का. आता काळे सरांनी बरंचसं काम आमच्या बांदेकर सरांकडे हँडओव्हर करायचं ठरवलेलं आहे. बरंचसं आपल्याला विज्ञानाच्या विचारधारा त्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळणार आहेत या पुढेही. आणि खास तुम्ही सर्व भाग्यवान आहात की तुमच्या शाळेला आज त्यांनी सदस्यत्व करून घेतलं आणि ते मासिक आहे. तुम्हाला त्यांचं विनामूल्य ते मासिक तुमच्या शाळेला प्राप्त होईल. मी सरांचा वेळ जास्त घेत नाही. नमस्कार. कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत सुरुवातीला? नॉर्मली काय आपण प्रश्न विचारतो, कुणी भेटलं की तुझं नाव काय? मी तसं विचारत नाही. मी तुला विचारतोय माझं नाव काय. लक्ष होतं तुझं किती दस तो 2 शब्द ऐकलेत, एक इलेक्ट्रॉनिक आणि एक इलेक्ट्रिक. ऐकले हो का नाही? अरे पण एवढी घाबरून का म्हणतो हो? मी तुला काही नाही आलं उत्तर तर नाही आलं, मी सांगणार आहे. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक याच्यात काय फरक काय माहिती का तुला? इलेक्ट्रिक म्हणजे हां आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे मग आता इलेक्ट्रॉनिक म्हणजे विद्युत. आता हा माईक आहे, हा विद्युतवर चालतो. मग हा इलेक्ट्रॉनिक झाला का? पण तू आत्ता म्हणला ना विद्युतवर चालणारं ते इलेक्ट्रॉनिक, ते इलेक्ट्रिक. आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे 8वी 9वी 10वीचं कोणी आहे का?
9वी किंवा 10वी. अरे तुम्हाला मी समजून सांगणार आहे, तुम्हाला नाही आलं तरी चालेल. इकडे या, कोणीतरी या. 10वी हे वरती तू कितवी? 8वी. तुला माहिती इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मधला फरक माहिती नाही तुला? इलेक्ट्रिक म्हणजे विद्युत, ते भाषांतर झालं. इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक याच्यातला फरक माहिती नसेल माहिती तर नको, नाही म्हणून सांग. काही त्याच्यात आपल्याला कमीपणा वाटायचं काहीच कारण नाही. गोष्टी माहिती नसतात. नाही आहे ना माहिती? का माहिती आहे पण सांगता येत नाही. बरं, मी तुला दुसरा प्रश्न विचारतो. हे इलेक्ट्रिक आहे का इलेक्ट्रॉनिक आहे? हे इलेक्ट्रॉनिक. हे काय आहे? मोबाईल आहे, पण इलेक्ट्रॉनिक आहे का इलेक्ट्रिक आहे? हे काय? इलेक्ट्रिक. असं नका. आज पंखे फिरत असतात वर्गामध्ये. ते पंखे काय आहेत? इलेक्ट्रिक आहेत का इलेक्ट्रॉनिक आहेत? रेफ्रिजरेटर तो काय इलेक्ट्रिक आहे इलेक्ट्रॉनिक आहे? रेफ्रिजरेटर इलेक्ट्रॉनिक. एअर कंडिशनर, बल्ब इलेक्ट्रॉनिक. आता तुमचं थोडं कन्फ्युजन असं होतंय. आता विचार असा करा की तुम्ही पंखा चालू कसा करता? बटनाने करता. आणि पॉवर कुठून येते त्याला? ह्याच्या MSEBची पॉवर येते, बरोबर? याला कुठलं पॉवर येते? याला MSEBचीच पॉवर येते, पण कशातून येते? अडॅप्टर मध्ये. अडॅप्टर लावतो आपण. म्हणजे बसा तुम्ही दोघं जण. म्हणजे काय आहे की इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक याच्यात फरक असा आहे की तुम्हाला दोन नावं माहिती आहेत का सायंटिस्टची? एक नाव होतं थॉमस अल्वा एडिसन. इकडे बघा, माझ्याकडे बघा. हे राजा तिकडे नको बघू, इकडे बघ. एक नाव होतं थॉमस अल्वा एडिसन आणि दुसरं नाव होतं निकोला टेस्ला. ही नावं ऐकलीत का तुम्ही? नाही ऐकली. आता ऐका मग. एकाने शोध लावला इलेक्ट्रिसिटीचा, बल्बचा. म्हणजे DC सप्लाय जो असतो त्याचा शोध लावला, तो होता थॉमस अल्वा एडिसन. आणि निकोला टेस्लाने शोध लावला पहिल्यांदा इलेक्ट्रिसिटीचा, AC इलेक्ट्रिसिटीचा. त्यांनी पहिल्यांदा जे धरण होतं कुठलं, नायगारा, त्या धरणावरती पहिलं हायड्रल पॉवर स्टेशन निर्माण केलं. आणि 30 किलोमीटर लांब बफेलो नावाचं एक शहर आहे, त्या बफेलो शहरामध्ये इलेक्ट्रिसिटी पहिल्यांदा दिली. म्हणजे हे दोन फरक आहेत आपल्याला AC आणि DC मध्ये. आणि ते आपल्याला एका मी सांगितलं तुम्हाला, आपण नेहमी शब्द वापरतो, मला इलेक्ट्रॉनिक इंजिनियर व्हायचंय, मला इलेक्ट्रिक इंजिनियर व्हायचंय, पण आपल्याला इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक ह्याच्यातला फरक माहिती नसतो. म्हणून आपण तिथून सुरुवात केली. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक पर्यावरणाच्या संबंधी सगळ्या मुलांना गोष्टी खूप आवडतात. एक छोटी गोष्टीने सुरुवात करू आपण, ठीक आहे? गोष्ट आवडते ना ऐकायला? एक छोटा मुलगा असतो बरं का, एक साधारणपणे 7-8 वर्षाचा मुलगा असतो. आणि त्याची आई, हे दोघं जंगलात राहत असतात. त्या मुलाचे वडील दुर्दैवाने लवकर वारलेले असतात. आणि आई त्याला कष्ट करून पैसे मिळवून त्याचा सांभाळ करतात. एक दिवशी काय होतं, तो मुलगा शाळेत जायच्या वयाचा होता, तर तो उशीर झालेला असतो. पण तिला त्या पलीकडच्या गावात जाऊन ती त्या शिक्षकांना विचारते की माझा मुलगा शाळेत यायचा आहे, तर मी त्याला शाळेत आणू का तुमच्या? तर ते म्हणतात घेऊन ये शाळेत, आम्ही त्याच्याकडनं काही पैसे घेणार नाही.
तर आई त्याला घेऊन जाते शाळेमध्ये, आणि शाळेमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या जंगलामधनं रस्ता काढत आई त्याला घेऊन जाते. बऱ्याच वेळाने तो शाळेत पोचतो, मुलगा आणि आई. ती त्याला शाळा दाखवते, त्या दिवशी थांबते शाळेत त्याच्याबरोबर, आणि संध्याकाळी परत येते त्याला घेऊन. आणि दुसऱ्या दिवशी त्याला सांगते की आता तुला एकट्याला जायचं, तुमच्यासारखी ते स्कूटरवर सोडायला किंवा ह्याच्यावर सोडायला कोणी येत नसतं. आता हल्ली काही ठिकाणी स्कूटरवरती सोडतात, कारने सोडतात, पण तसं काही नव्हतं. त्यांच्याकडे काही वाहन नव्हतं, काही नव्हतं. गेला दुसऱ्या दिवशी शाळेत, आणि संध्याकाळी परत आला. परत तिसऱ्या दिवशी शाळेत गेला, परत आला. आई म्हणली कशी आहे शाळा? तो म्हणलं शाळा चांगली आई, पण मला भीती वाटते ग जंगलातनं एकट्याला जायला आणि एकट्याला यायला. संध्याकाळ होते ना, विशेषतः परत यायला, तर मला भीती वाटते. तर आई म्हणली मी तर काही करू शकत नाही त्याच्या बाबतीत, पण तू एक काम कर, तिथे एक दादा आहे, त्याला तू हाक मार, त्याचं नाव गोपाळ आहे. तर दुसऱ्या दिवशी तो जातो जंगलाच्या तोंडावरती आणि हाक मारतो, गोपाळ आहेस का तू? तर खरंच एक मुलगा येतो बरं का, छोटा, आणि त्याच्या हातात एक बासरी असते, आणि तो छानपैकी बासरी वाजवतो, त्याला मदत करतो. तो म्हणतो काय तुला नेऊन सोडायचंय ना? मी सोडतो म्हणला नेऊन. आणि तो गोपाळ त्याला नेऊन सोडतो. तो म्हणतो संध्याकाळी असतील का? तो म्हणलं हो, मी जंगलातच राहतो, संध्याकाळी मी तुला परत नेऊन सोडेन. मग तो त्याला घेऊन येतो संध्याकाळी. असं 3-4 दिवस जातात. आईला एकदम आठवतं. आई विचारते अरे आता तुला भीती नाही वाटत का? तो म्हणलं नाही आई, गोपाळ दादा मला भेटला. आईला वाटलं कोणीतरी भेटला असेल जंगलामध्ये. आईलाही बरं वाटतं की आपल्या मुलाला कोणीतरी सोबत झाली, आणि आता ते भीतीचं काही कारण नाही. तर असं करता करता बरेच दिवस जातात. एक दिवशी गुरुपौर्णिमा असते बरं का, आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुजी त्याला सांगतात की उद्या गुरुपौर्णिमा आहे, तर तुम्ही सगळ्यांनी काहीतरी शाळेला पुरेल एवढा, म्हणजे तुमच्या वर्गात 40 मुलं आहेत, 40 मुलांना पुरेल एवढा खाऊ घेऊन या प्रत्येकाने. तर तो जातो, आईला म्हणतो संध्याकाळी आई उद्या सकाळी मला गुरुजींनी खाऊ मागितलाय. आई म्हणली अरे मी आता कुठून देऊ, माझ्याकडे तर पैसे पण नाहीत, आणि इथे काय आपल्याकडे दुकानं नाहीत, काही नाही. तू तुझ्या दादाला माग, त्याने काही दिलं तर बघ. तर तो दुसऱ्या दिवशी दादाला म्हणतो दादा असं असं झालं रे, गुरुपौर्णिमा आहे आज, आणि सरांनी काहीतरी मागितलंय मला गुरुजींनी. तर तो म्हणतो ठीक आहे, मी तुला वाटीभर दही देतो. तर त्या बिचारा निरागस मुलाला काही लक्षात येत नाही. ती छोटी वाटी घेऊन तो जातो. तर सगळी मुलं तर हसतात, हे काय आणलं एवढ्या वाटीमध्ये? आम्ही तर बघ किती मोठमोठी, कोणी 40 केळी आणलेली असतात, कोणी 40 सफरचंद आणलेली असतात. हे तू तर काय एवढीशी वाटीभर दही आणलं, याचा काही उपयोगच नाही म्हणे. तर तो बिचारा हिरमोसला होतो, तोंड बारीक होतं त्याचं. तर गुरुजी ती वाटी घेतात, त्यांनाही राग येतो की काय एवढंसं आणलंय. ते एका पातेल्यात ओततात, आणि त्यांच्या आश्चर्य त्यांना असं धक्का बसतो की ती वाटी रिकामी होतच नाही. ती वाटी ओतली की परत ती वाटी भरलेली, परत भरलेली, परत भरलेली, ते दह्याचं पातेलं भरून जातं. मग त्यांच्या लक्षात येतं हे काहीतरी वेगळे प्रकरण आहे. मग गुरुजी म्हणतात ही वाटी तुला कोणी दिली? तर तो म्हणलं माझा एक दादा आहे गोपाळ म्हणून, त्यांनी दिली. तर तो म्हणे कुठे तुझा हा दादा गोपाळ? तो म्हणे तो जंगलात आहे, आम्हाला भेटेल का? हो म्हणला रोज मला तो भेटतो, मग तुम्हाला का नाही भेटणार? मग ते म्हणले की आम्ही येतो तुझ्याबरोबर संध्याकाळी. मग गुरुजी आणि सगळे शिष्य ते निघतात त्याच्याबरोबर संध्याकाळी, जंगलाच्या दारात येतात. हाक मारतो तो, दादा येशील का रे? हे सगळे तुला भेटायला आले. काय आवाज येत नाही जंगलात, आवाजच येत नाही. तडकुंडीला येतो, सगळे त्याला म्हणतात काय खोटं बोलतो, काय खोटं बोलतो. तडकुंडीला येतो, पुन्हा केविलवाला हाक मारतो, दादा ये ना रे. मग आवाज येतो की मी इथेच आहे, मी तुम्हा सगळ्यांना बघतोय, पण मी तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार नाही. मी फक्त त्यांनाच दिसतो जी मुलं निरागस असतात, जी आईचं ऐकतात, जी शाळेमध्ये शिक्षकांचं ऐकतात,
अशाच मुलांना मी दिसतो. आणि मी तुला ती अक्षय वाटी अशासाठी दिली, ती दह्याची, मी लोकांना समजावं की आपल्याकडे पुरेसं असू शकतं, पण त्या अक्षयाला सुद्धा सीमा असते आणि ती सीमा तुम्हाला ओळखता आली पाहिजे. हे ज्यांना सगळं समजतं त्यांनाच फक्त मी दर्शन देतो. आता तुम्ही त्याला श्रीकृष्ण म्हणा, तुम्ही त्याला परमेश्वर म्हणा, कोणी पण म्हणा. माझ्या दृष्टीने ही निसर्गाची प्रतिकृती त्याच्या समोर आली होती, त्यांच्या समोर ती शिक्षक म्हणून आली होती, गुरुजी गोपाळ म्हणून आली होती आणि त्या लोकांना त्यांचा संदेश होता. तुम्हाला माहिती, एक महाभारतामध्ये कथा आहे की श्रीकृष्ण जेव्हा द्रौपदी आणि पांडव सगळे वनवासात निघाले तेव्हा श्रीकृष्णाने द्रौपदीला एक थाळी दिली होती आणि त्या थाळीमध्ये असा चमत्कार व्हायचा की जेवढे म्हणून अन्न द्रौपदीच्या त्या पांडवांना लागायचं आणि ज्या तिच्याबरोबर जे लोक होते त्यांना लागायचं तेवढं अन्न त्या थाळीतून निर्माण व्हायचं. पण एक लिमिट टाकली होती श्रीकृष्णाने की तुझं जेवण झालं, द्रौपदीला सांगितलं तुझं जेवण झालं की त्या दिवशी पुन्हा अन्न मिळणार नाही, दुसऱ्याच दिवशी परत अन्न मिळेल, अशी लिमिट टाकली. तर एक दिवशी काय झालं, दुर्वास नावाचा एक ऋषी, भयंकर रागीट ऋषी, त्याच्या 1000 शिष्यांना घेऊन आला होता आणि द्रौपदीला म्हणला मला जेवण करायचंय. दुपारचे 4 वाजून गेले होते आणि द्रौपदीचं जेवण झालं होतं. तर आता काय करायचं, हे तर रागीट ऋषी येते आपल्याला शाप देतील. तिला भीती वाटायला लागली. तर तिने त्यांना पाठवलं की तुम्ही जा आंघोळ करून या नदीवर, तोपर्यंत मी काहीतरी व्यवस्था करते. तर ते गेले. मग द्रौपदीने आपला लॅपटॉप काढला आणि इंटरनेटवरती व्हिडिओ कॉल केला. आपण करतो ना व्हिडिओ कॉल, तसा व्हिडिओ कॉल केला आणि तिच्या भावाला बोलवलं. म्हणजे कोणाला? श्रीकृष्णाला. तर श्रीकृष्ण आला त्या व्हिडिओ स्क्रीनवर आणि व्हिडिओ स्क्रीनवर म्हणला की काय 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 कशाला बोलवलं मला, हे इकडे लक्ष दे. तर त्या व्हिडिओ स्क्रीनवर तुला सांगतोय मी, अरे ते तू त्याकडे माझे नको बघू, तुला सांगितलं तर तुला 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 कळलंय मी तुला म्हणतोय. तर त्या व्हिडिओ स्क्रीनवर तो श्रीकृष्ण आला आणि ताईला म्हणला की कशाला मला बोलवलं. ती म्हणली दुर्वास ऋषी आले. मग मी काय करू. अरे म्हणलं अक्षय थाळी संपली आज. तर तो म्हणला की मला तू असं बोलवलंस की मला खूप भूक लागली, आधी मला काहीतरी खायला दे. ते काय पागल आदमी, मी तुला माझ्या मदतीला बोलवलं, तूच मला खायला मागतो. तर ती म्हणजे तो म्हणला बघ तर खरं काही थाळीला लागलंय का. तो थाळीला एक कोथिंबिरीचं पान लागलेलं असतं आणि त्या कोथिंबिरीचं पान तो म्हणतो मला ते दे. पूर्वी इंटरनेटवर मटेरियल पण ट्रान्सफर व्हायचं. तर तिने दिलं त्याला, त्याने खाल्लं. ते खाल्ल्याबरोबर त्याला ढेकर आली आणि सगळ्या दुर्वास ऋषींना वगैरे सगळ्यांना ढेकर आली आणि ते गेले निघून. त्यांना द्रौपदीची भीती वाटली. आता याच्यात पुन्हा सांगायचं काय की द्रौपदीला त्यांनी अक्षय थाळी दिली तरी त्याच्यावरती लिमिट टाकलं होतं. तो भगवान होता, देव होता, पण तरी त्याला लिमिट टाकावं लागलं होतं. आज आपण सगळी मंडळी इथे जी बसलेली आहे, ही मंडळी, बाहेरची मंडळी, आणखी सगळी, ही सगळी आपली लिमिट विसरलेली आहेत. आमच्याकडे पैसे यायला लागले. आता मी समजा तिकडे आता घाबरला नाही, आता गुड ये, मगाशी घाबरला होता. समजा मी तुला समज, मी काही देणार नाहीये, काही नाही. समजा मी तुला 50 लाख रुपये दिले. किती? काय करशील रे? काय करशील? असू नका, तुम्ही विचार करा, तुम्ही काय करा. मला हे अपेक्षित आहे की ह्याला जरी प्रश्न विचारला तरी तो प्रश्न तुम्हाला सगळ्यांना विचारला आहे आणि तुम्ही काय कराल याचं मला उत्तर हवं. काय करशील? हा तुमचा फक्त प्रतिनिधी आहे. बर, कोणी दुसरं सांगू शकेल का? मी जर 50 लाख रुपये दिले तर तुम्ही काय करू शकाल ते तू सांगू शकशील? नाही. दुसरं कोणी सांगू शकेल का? त्याच्याकडे बाहेर बोट दाखवतो, तू येणार आहेस का? हे राजा तू येणार आहेस का? मग त्याला बोट दाखवलं.
त्याला बोट दाखवू नको. काय सांगू शकतो का रे? 50 लाख रुपये इमॅजिनरी मिळाले तर काय हरकत आहे? काय करू शकतो? मला वाटतं तुम्ही येताय तिघीचे तिघी. 50 लाख रुपये मिळाले तर आम्ही काय करू शकतो? मॅडम तुम्ही या ना वर. जरा लोकांचं हे होईल काय, जरा त्यांना हिंमत येईल. तुम्ही जवळ हात म्हणून बोलवलं बरं का. मी तुम्हाला एक चेक दिला 50 लाख रुपयाचा. तुम्ही काय हे उत्तर मला अपेक्षित नव्हतं बरं. हे एवढे दानशूर आहात तुम्ही. मी असायला हरकत नाही, पण स्वतःसाठी काय नाही वापरणार. काहीतरी इच्छा मनात राहिलेली. मला हे उत्तर अपेक्षित नव्हतं. दुसरं कोणी सांगू शकेल? मला जर कोणी 50 लाख रुपये दिले तर मी जाऊन मर्सिडीज गाडी घेईन. 36 लाख रुपये एवढ्यालाच असते ना. अरे मर्सिडीज केवढ्याला असते? 50 पासून सुरुवात आहे. 50 पासून सुरुवात आहे. मग काय मिळायचे आपल्याला? ठीक आहे. नॉर्मली लोक असं म्हणतात. तुम्हाला एक आणखीन एक छोटी गोष्ट सांगतो बरं. मनासारखी एक हे असतो, एक छोटा मुलगा असतो तुमच्यासारखा. तो समुद्र किनारी जातो. असा समुद्र किनारा आहे ना तुमच्याकडे? समुद्र किनारी जातो. तिथं माझ्यासारखे एक आजोबा बेंचवर बसलेले असतात. शांतपणे समुद्राकडे बघत बसलेले असतात. आणि तो मुलगा जातो त्यांच्या भोवती आणि समुद्राकडे बघतो. तर त्याला एक अशी बाटली, ही खूप रंगीत छान बाटली असते, प्लास्टिकची, तरंगत असते पाण्यावरती. आणि ती बाटली बंद असते. हे इकडे बघ. ती बाटली तो, अरे इकडे बघ, इकडे वर ये, पटकन ये लवकर. तर तो हा शाबास. नीट कर. तर तो ती बाटली निरपून बघतो आणि जाऊन ती पाण्यात उडी मारतो बर का. आणि तो जिनी आला समोर तर तो जिनी म्हणतो, मी या बाटलीचा गुलाम आहे, तुला जे हवं ते मी देऊ शकतो, पण मला जर तू काम दिलं नाही तर मी तुला खाऊ टाकतो. तर तो मुलगा म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता मोठा बंगला पाहिजे, मग त्याच्यात खूप गाड्या पाहिजे, मग त्याच्यामध्ये खूप मोठी नंदनवन असलेली बाग पाहिजे. त्याला वाटतं खूप वेळ लागेल याला. संध्याकाळी येतो तो परत वाटते, झालं सगळं तुझं? हा सगळं झालं. मस्त तुझं स्वर्ग निर्माण झालेला असतो. आता पुढचं काम दे. आता आम्ही का म्हणतो, मग तो सांगतो की माझ्या सगळ्या नातेवाईकांना घेऊन ये. असे छोटा मुलगा आणखीन काय मागावं, त्याच्या भावाच्या बाहेर जातो. त्याला आजोबा आठवतं, हे जरा Why don't you behave properly? कशाला आपण वेळेसारखं वागायचं? त्याच चूक नाही. तेव्हा एवढी मोठी झाली ती नाही, तुम्हाला अशी सांगायची वेळ नाही आली कधी. बरे इकडे 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 लवकर ये आता. त्याचं काय बघतो आपण पोळ्या करायच्या. तर आता काय करायचं, तो त्या आजोबांची आठवण येते त्याला. तुझा तो परत समुद्र किनाऱ्यावर आजोबा बसलेले असते. तो म्हणतो आजोबा घोळ झाला हो,
म्हणजे काय झालं आपल्याला काय काम देऊ म्हणे अक्षयला. तर मग आजोबाच्या कानाने गंमत सांगतात. मग तो त्या जिनीला म्हणतो, अरे तू खरंच एवढा मोठा होतास करे, तिच्या बाटलीमध्ये काशात एवढा मोठा आहे, तू बाटलीत कसं असतील, मला परत जाऊन दाखव. आणि आता आज तुमच्या हातामध्ये एक चुकीचं जिनी आहे आणि तो जिनी आहे हा. तुमच्या सगळ्यांकडे हात येणार आहे आज ना उद्या. आणि या जिनीमुळे सगळे मोठे लोक बिघडले आणि आपण पण बिघडणार आहोत. तर आपल्याला बिघडू नये म्हणून काय करायला हा विचार पहिल्यांदा करा. कारण हा जेव्हा हातात येतो तेव्हा तुम्ही वाचन विसरून जाता, अभ्यास विसरून जाता आणि फक्त वेड्यासारखं. आणि लोकांना, परदेशी लोकांना नेमकं हे हवंय की इथे सगळे मूर्ख लोक हवेत त्यांना, की जी मूर्ख लोक विचार करू शकणार नाही पण मोबाईल विकत घेऊ शकतील अशी लोक त्यांना हवी आहेत. आणि आपलं स्वातंत्र्य धोक्यात आहे. आज सरांनी सांगितलं संविधान दिवस आहे. आपलं हे संविधान धोक्यात कशामुळे येणार आहे, बाकी कशामुळे येणार नाही, फक्त आपल्यामुळे येणार. आपण जर हे लक्षात नाही घेतलं की आम्हाला या मोबाईलचा त्रास होणार आहे, आणि शिक्षकांनाही माहिती असेल की किती त्रास असतो त्याचा. पण आई जेव्हा मुलाला हातात घेऊन मोबाईल घेऊन सांगते मोबाईल वापरू नको, त्याचा काही परिणाम होत नाही. कारण आईने हातात मोबाईल, जोपर्यंत आई तो मोबाईल खाली ठेवत नाही तोपर्यंत मुलगा मोबाईल वापरणार असतो. शाळेतून तुम्ही किती त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन घालण्याचा प्रयत्न केला तरी मोबाईल ते वापरणार आहे. पण देर इज अ वे ऑफ डुईंग दॅट. कारण सायन्समध्ये हे अपेक्षित नाही. सायन्समध्ये मोबाईल वापरणं अपेक्षित आहे, पण सायन्समध्ये मोबाईल चुकीचा वापरणं अपेक्षित अजिबात नाही. आणि आपण ते वापरतो. मला सांगा तुम्ही, मला आठवते आम्ही छोट्या गावात होतो, आम्ही खूप पुस्तकं वाचायचो. तुमच्या वेळी कोण पुस्तकं वाचतं रोज किंवा 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी? नवीन पुस्तक कोणी वाचले मला सांगा बरं, हातवर. मनापासून खरं सांगा, नाही वाचलं. कोणी वाचले पुस्तक नवीन? कोणी वाचले नवीन पुस्तक या बाजूला? हे तुमच्या प्रश्नातून, आणि हे तुम्ही जे कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीये ना त्याचं कारण आहे. कारण तुम्हाला वाचायची सवय नाही. जेव्हा माणूस वाचतो पुस्तक त्यावेळेला त्याला कॉन्सन्ट्रेट करायची सवय नाही. आपण पुस्तकच वाचतो नाही. आमचा हा प्रॉब्लेम आहे. तुझं एकट्याच नाही, सगळ्यांचाच प्रॉब्लेम. आणि मला सरांना सांगायचे की शाळा खूप काही करू शकते. ही शाळा खूप काही कशी करू शकते. मला आठवते आमच्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गात पेटी ठेवून त्याच्यात 50 पुस्तकं ठेवलेली होती. आणि प्रत्येक मुलाने आठवड्याला एक पुस्तक वाचायचं असं आहे. त्याला शिक्षा विषय नाही करू, पण मुलं वाचायची. कदाचित त्यावेळेला हे सगळ्या डिस्ट्रॅक्शन नसती म्हणूनही असू शकते, ते मला मान्य आहे. पण जोपर्यंत यातल्या काही आपली 25% किंवा 10%, 20% मुलांना जरी वाचण्याची सवय लागली तरी बाकीची मुलं वाचायला. आणि आम्हाला तो प्रॉब्लेम आहे की आम्ही या मुलांना वाचायची सवय लावू शकतो. एक छान पुस्तक घेतलं. आता संध्याकाळी तुम्ही माझा कार्यक्रम ठेवला, त्याच्याऐवजी उद्या संध्याकाळी असाच कार्यक्रम करा संध्याकाळी, आणि एखाद्या पुस्तकाचं वाचन लोकांना. एक होता कारवळ, खूप सुंदर पुस्तक, किंवा 20,000 वीक अंडर द सी, खूप सुंदर पुस्तक. त्या पुस्तकांमधनं एक इमॅजिनेशन करायची त्यांना सवय लागली. त्या इमॅजिनेशनमुळे आता काय होतंय, आता निसर्गाची आपण खूप हे काही करतोय त्याचा काम पकडा, त्याचा खरंच पकडा. अरे पकडून घेतात, सांगितलं नाही पण आता बरोबर आहे. माझं काय होतं, फक्त लक्ष जातं आणि मग माझं जीव दुखतो. म्हणून मला तसं ज्याला कोणाला तुझं खरं तुम्हाला परमिशन असेल की ज्यांना इंटरेस्ट नाही त्यांना घरी जाऊ,
जी इंटरेस्टेड मुलं आहेत त्यांना फक्त पोहोचत आहे. म्हणजे मग माझंही डिस्टर्ब होणार नाही आणि तेही डिस्टर्ब होणार अजिबात मला वाईट वाटलं नाही. समजा 2च मुलं राहायची तरी असते, पण जे काही मी सांगतोय त्यांनी ऐकावं अशी एक अपेक्षा. कोणाला जायचंय घरी? आता ठीक आहे, पण इथून पुढे काही आतापर्यंत मी सांगितलेल्या गोष्टी कोणाच्या डोक्यात काही आलं तरी काही प्रश्न विचारायला, मोबाईल वापरावा की नाही, अनेक प्रश्न येऊ शकतात मनामध्ये. कोणी सांगू शकेल एखादा प्रश्न? मी बक्षीस देणार आहे त्या प्रश्नाला. चांगला प्रश्न जर विचारला तर मी त्याला बक्षीस देणार आहे. आहे कोणाच्या डोक्यात काही प्रश्न? विचार. अरे तुम्ही प्रश्न विचारत नाही, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत नाही. का बरं? मला तुमच्याकडनं उत्तर हवंय की तुम्ही का नाही कॉन्सन्ट्रेट करू शकता. बऱ्याच ठिकाणी मला हा अनुभव येतो, विद्यार्थी मला सांगतात आम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येईल. तुला याच्यावर कॉन्सन्ट्रेट ओके ना? येतं की नाही? नाही चालेल. आता मी सांगतो तुम्हाला चांगलं, कारण आपले लक्ष एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणं त्याच्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण करत नाही. आता उदाहरण देतो मी. सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे मोबाईल आहे, तो पहिल्यांदा काय करतात? मोबाईल बघतात, बरोबर? नाही कुठं नाही सांगू म्हणून तुम्ही लगेच मोबाईल बघतही नसाल, पण बऱ्याच लोकांना अशी सवय असते की मोबाईल बघतात. आणि मुख्य म्हणजे जो अभ्यास करायला पाहिजे, अभ्यास करण्याची पद्धत कशी असते तुमची सांगू शकते? जो अभ्यास करण्याची पद्धत मग मी तुला सांगतो कॉन्सन्ट्रेट का नाही करू. तुझ्या चेहऱ्यावर रिस्पॉन्स चांगला दिसला म्हणून मी तुला बोलतो, काही कारण नाही. अभ्यास कसा नाही? समजा मी तुला सांगितलं की उद्या आजपर्यंत शिकवलेल्या केमिस्ट्रीचा किंवा विज्ञानाचा अभ्यास करू, काय करशील? ती पुस्तकाचं वाचन करतील. त्या धडा शिकवला आहे तुला कळला आहे कसं समजेल? तुम्हाला सांगतो मी आम्ही कसे अभ्यास करायला सांगतो. सोपं आहे, सोपी गोष्ट की जेव्हा सर शिकवायचे वर्गात आमच्या शाळेत अशी पद्धत होती की गणित सोडून इतर सगळ्या विषयांना गणित सोडून जे सर बोलतील ते आम्ही फक्त ऐकायचो आणि मग घरी जाऊन त्याच्या नोट्स काढायच्या. दुसऱ्या दिवशी सरांना नोट्स दाखवायच्या आणि जर त्या नोट्स बरोबर असतील तर मग सर म्हणायचे हे बरोबर आहे, नसतील तर परत. जोपर्यंत बरोबर येत नाही तोपर्यंत शिकवायचे, नंतर परत त्या नोट्स वापरायची गरज लागली नाही. मॅथ्समध्ये तसं नव्हतं, कारण मॅथ्समध्ये गणितं करावी लागायची. पण हे असं केलं, इंग्लिशचा तोच पॅटर्न होता, हिंदीचा तोच पॅटर्न होता, मराठीचा तोच पॅटर्न होता, विज्ञानाचा तोच पॅटर्न होता, विज्ञान भूगोलाचा तोच पॅटर्न होता आणि सिव्हिलचा तोच पॅटर्न. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट करणं अवघड नाही झालं. पण हे तुम्हाला जे कॉन्सन्ट्रेट करणं अवघड होतं, एका जागी बसणं कठीण होतं. तुमच्यात एक फरक सांगतो. काही शाळा अशा दिसल्या मला की जिथे 3-3 तास मुलं ती शांतपणे बसलेली असतात. आत्ताच दुपारचा प्रसंग असतो, हा नाही कुठे गेला आमचा फोटोग्राफ होता, त्याला माहिती आहे की पांतेकर सर होते की दुपारी 2-2.5 तास ती मुलं अक्षरशः मागं म्हणून बघत नव्हती. पिनड्रॉप सायलेन्स होता, ऍब्सोल्युटली पिनड्रॉप सायलेन्स समोर बघून बघतो. आणि इथे तोच फरक दिसतो. माणूस बोलणारा एकच होता, हेच होतं. म्हणजे इकडची मुलं कॉन्सन्ट्रेट करू शकत होती, इकडची करू शकत नव्हती. असं का होतं? कारण आपण कुठेतरी कमी पडतोय असं लक्षात. ओके, आता तुम्हाला तुमच्या पर्यावरणाशी संबंधित काही प्रश्न मी विचारतो. हे झाड कोण आहे?
तुमच्याच जवळ आहे शेजारी. अशोक हा तिथेचा अशोक आहे का दुसरा अशोक? अशोक आहे का? आणि हा आणि तो पण अशोक आणि तो मुलगा जो बसला या आमच्या कॅमेऱ्याच्या वरती हे जा गुलमोहर आहे. आणि हे सगळे अशोक आहेत बरोबर. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात कोणती झाडे टाकू शकता? आजूबाजूच्या परिसरात आता तुमच्या इथे अशोक तो दाखवलं किंवा गुलमोहर दाखवलं, अजून कोणते झाडे सगळ्यात फेमस कोणतं आहे याच्यासाठी? तुमचं जे एरिया आहे वसई गोलवड किंवा बोर्डी हे सगळ्यात जास्ती बागा कसे नारळाच्या बागा नाही जास्ती चिक्कूच्या बागा. म्हणजे तुमच्या भागामध्ये पर्यावरणाशी जुळलेलं पीक कोणतं आहे? चिक्कू. चिक्कू पासून तुम्ही काय काय करू शकता? चिक्कू पासून तुम्ही काय काय करू शकता? चिक्कू पावडर, चिक्कू चीज, चिक्कू आईस्क्रीम, चिक्कू मिल्कशेक, चिक्कूची आमटी, चिक्कूची आमटी हो म्हणतात, चिक्कूची खिचडी. म्हणजे काय की तुम्हाला तुम्ही असं स्वतःच डोकं चालवून तुमच्या मला मुलीला विचारलं म्हणजे मुलांनी चालवणे डोकं असं नाही म्हणत तुम्ही जरूर चालवा, पण स्वतः एक चिक्कूचा असं काही प्रॉडक्ट तुम्ही विचार करू शकता की जो आम्ही तुमच्याकडे एका मुलांनी जरी उत्तर दिलं ना तरी मला वाटतं माझ्या असतील सगळे पैसे वसूल होते की सर चिक्कूचा असा प्रॉडक्ट आम्ही विचार केला. माझ्या डोक्यात एक नाही सांगितलं तर मी तुम्हाला सांगितलं, पण तुमच्या कोणाच्या डोक्यात एक चिक्कूचा असा प्रॉडक्ट केला त्याच्यामुळे तुमच्या भागाला अजून इकॉनॉमिकल बेनिफिट कसं मिळेल. तुम्हाला 5 मिनिटं रबरापासून जे प्रॉडक्ट बनत होती ती सगळी प्रॉडक्ट वितळत होती. म्हणून तो काय करायचा, कर्ज घ्यायचा, नवीन नवीन केमिकल ट्राय करायचा, कर्ज फेडता येत नव्हतं. 6 वेळा तो तुरुंगात गेला. 6 वेळा कर्ज फेडण्यासाठी त्याला कर्ज फेडता येत नव्हतं. 6 वेळा तुरुंगात गेला. त्याची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्याच्या फॅमिलीला खायला पैसे राहिले नव्हते. पण एक दिवशी त्यांनी शेवटी जे त्याच्या आयुष्याच्या शेवटी एक असं प्रॉडक्ट बनवलं की ते प्रॉडक्ट कोणीतरी चिडून फेकलं, ते आगीत जाऊन पडलं तरी ते प्रॉडक्ट विरघळलं नाही. म्हणजे मग त्याचा एक सक्सेस झाला होता. मग त्यांनी पेटंट अप्लाय केलं. ते पेटंट त्याला मिळालं आणि तो मेल्यानंतर जवळजवळ $2.5 कोटी त्याला मिळाले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता, तो निघून गेला होता. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलंय की मी लावलेल्या झाडाचं फळ कोण खाईल याची मला चिंता नाही. मी लावलेल्या झाडाचं फळ मी खायला पाहिजे असं मला अजिबात वाटत नाही. आणि म्हणून तुमच्या मॅडमचं मला ते उत्तर आवडलं की मी ते 50 लाख रुपये दान करून टाकतो. म्हणजे एक तर काय त्यांच्या डोक्यात आहे की 50 लाख रुपये फुकट मिळाले ते नको आहेत आपल्याला. आणि मला हेच उत्तर मुलांकडनं अपेक्षित होतं की सर दुसऱ्याचे फुकटचे पैसे आम्हाला नको. पण आपण काय विचार करतो, लॉटरी लागेल, हे लागेल, मग आपण गाडी घेऊ, त्याची आपल्याला खरोखर गरज आहे की नाही हा विचार आपण करत नाही आजकालच्या दिवसात. तुम्ही तुमच्या घरी जाऊन एकदा स्वतःला किती कपडे आहेत, की आपल्याकडे किती चपला आहेत, किती बूट आहेत, आपल्याकडे किती खेळणी आहेत, त्याचा सगळा हिशोब करा. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की काही मुलं अशी असतील की ज्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात या गोष्टी असतील पण ते शेअर करत नाही. आमच्या इतर देशांमध्ये तुमच्यासारखी मुलं 20 डिसेंबरला, जर आता 20 डिसेंबर जवळ येणार आहे,
20 डिसेंबरला एकत्र येतात क्रिसमस मध्ये आणि एकमेकाला खेळणी देतात. करता का तुम्ही असं कधी तुमच्या इथे? मला हे अपेक्षित. याला म्हणतात, ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, पर्यावरणाशी की तुमच्या शाळेतल्या मुलांशी तुम्ही किती एकोप्याने राहू शकता. आणि हे नेमकं स्वित्झर्लंड मध्ये करतात, जर्मनीत करतात, म्हणून ते देश सगळ्यात श्रीमंत. त्या देशामध्ये मला सगळ्या शिक्षकांना ते सांगायचं. आता काकांनी हातात घेतलंय तर बरं आहे ते, आता मला वेगळा काही त्रास हा किती शांत बसून आपल्याला किती वेळ बसायचंय. तुमची पोस्ट आली की तुम्हाला ते करून देणार, काही अवघड नाही. आपल्याला काही फार वेळ बसायचं नाहीये. पण अजूनही मी ज्या कामासाठी आलो ते काम कोणी सांगतच नाहीये. मला तुम्हाला छान तुमच्याकडनं प्रश्न हवे आणि त्या प्रश्नांना मला बक्षीस द्यायची. आणि हे फुकट नाही बरं का बक्षीस मॅडम, हे बक्षीस फुकट नाही. चांगला प्रश्न विचारला तर बक्षीस. त्याच्यामुळे ते मला बक्षीस नको, तुमचं फुकटचं असं नका म्हणून, कारण हे तुमच्या बुद्धीचं प्रतीक आहे. ठीक आहे कोणाला पुन्हा मी 1 मिनिट वेळ देतो की कोणाचे मनात काही प्रश्न आहेत. तुम्ही जेवढे प्रश्न विचाराल ना तेवढ्या प्रश्न त्याच्यामुळे तुमच्या बुद्धीची हे वाढणार आहे, क्षमता वाढणार आहे, होरायझन वाढणार आहे. विचार हवी विचार. आधीच्या काळात फोन होते का? मस्त प्रश्न आहे. आधीच्या काळात फोन मी आणि आमचे बांदेकर काका जे आले तुमच्याकडे, आम्ही आम्ही 1990 सालापर्यंत आमच्या दोघांच्याही घरी फोन नव्हता. शाळेमध्ये ऑफिसमध्ये फोन होता, डायल फोन होता, पण आमच्या घरी फोन नव्हता आणि आमचं काहीही अडलं नाही. हा तुमच्या समोरचं उदाहरण तुम्हाला देतो. 1990 म्हणजे फार जुना काळ नाहीये. 1990 म्हणजे आता किती 24 साल चालू आहे. 34 वर्षापूर्वी आमच्या घरी फोन नव्हता. तुमचे सगळे सरही किंवा हे काकाही सांगतील फोन होता का 34 सालात 90 साली एसटीडी बूथ होते बरोबर. पण प्रत्येकाच्या घरी फोन होता का? नाही. कोणाचंच आडत नव्हतं. डॉक्टरला फोन यायचा पटकन, कारण इमर्जन्सीसाठी त्यांना मिळायचा. जे सरकारी लोक होते कलेक्टर वगैरे त्यांना फोन असायचा. पण कॉमन माणसाला फोन मिळायला 3-3, 4-4 वर्ष वाट बघावी लागेल. 2000 साली पहिला मोबाईल आला आणि मग मोबाईलने एवढी क्रांती केली की ते सगळे फोन जुने विसरले. त्याच्यामुळे तो फोन नव्हता. पण अगदी माझ्या लहानपणी म्हणजे 1960 साली तेव्हा नगरमध्ये फक्त 101 फोन होते. एक रेल्वे स्टेशनला, एक हॉस्पिटलला, एक पोलीस स्टेशनला, एक कलेक्टर ऑफिसला, एक पोस्ट ऑफिसला, एवढेच फोन. आणि फोन ज्यांच्याकडे असेल त्यांनी उचलायचा, ऑपरेटर लगेच लाईनवर यायचा, तुम्हाला कोणाचा फोन जोडून देऊ एवढाच फक्त असायचं. बाकी कोणाच्या इकडे फोन नव्हते. नंतर मग हळूहळू डायल फोन आले. 60 साली, 70 साली, 80 साली डायल फोन वाढले, एसटीडी बूथ आले. नंतर मग आता एसटीडी बूथ दिसतो का? एकही एसटीडी बूथ नाहीये. आहे का तुमच्याकडे? एकही नाही. कारण आता प्रत्येकाचा फोन म्हणजे एसटीडी झालाय. तुम्ही भारतात कुठेही फोन लावू शकता 1 रुपयामध्ये. जो काही कॉलचा दर आहे त्याच्यात तुम्ही लावू शकता. तेव्हा फोन नव्हते. पण फोनमुळे अडलं का कोणाचं? जगाची प्रगती थांबली का? नाही. मला तेच सांगायचं की फोन हा फक्त साधन म्हणून वापरायचा. फोन हे काय आपलं परमनंट दैवत नाहीये. त्याचा फक्त वापर कम्युनिकेशन. कोणाला कॉल करायचा आहे तर माझी वाट बघतायत, मग त्यांना मी फोन करून सांगितलं की मला 10 मिनिटं उशीर होतोय, एवढंच फक्त. त्याच्यापेक्षा जास्ती फोनचा वापर करायचा नाही. चांगला प्रश्न होता तुझा. अजून कोणाचा प्रश्न आहे काही? आणि तिला मला बक्षीस देण्यासारखा प्रश्न वाटला. अजून कोणाच्या मनात काही प्रश्न आहे? हे सगळ्यात मोठे क्लास कोणता आहे? 10वीच आहे. 10वीची 1 किंवा 2 मुलं इकडे या. तुझं नाव काय रे? आता तुम्ही 10वी मध्ये आहात, 11वी 12वी जाणार. पुढे काय ठरवलंय का? काय होणार? इंजिनियर व्हायचंय. व्हेरी गुड. तू?
बिझनेस, कुठला बिझनेस काही मनामध्ये आहे? घरी बिझनेस आहे ऑलरेडी? नाही, पण काही ठरवलं नाही? तुला कुठला इंजिनियर व्हायचं काही ठरवलंय? तुमच्यासारखंच एका 10वीच्या मुलाला मी एका कवितेमध्ये प्रश्न विचारला बरं का, बेटा तुम क्या बनना चाहते हो, बेटा तुम क्या बनना चाहते हो. सगळ्यांना हिंदी येतं ना? बेटा तुम क्या बनना चाहते हो. तर त्याने उत्तर दिलं, अंकल मम्मी कहती है, अंकल मम्मी कहती है बेटा डॉक्टर बन जा, अगर डॉक्टर बनेगा तो अच्छी बहू मिलेगी, डाउरी मिलेगी, हमारे को बुढ़ापे में हमें डॉक्टर मिलेगा घर में, नाम होगा तेरा, तू डॉक्टर बन जा. मग त्याला परत विचारलं, बेटा तुम क्या बनना चाहते हो. बेटा बोलता है पापा कहते हैं इंजीनियर बन जा, चला जा अमेरिका, यहाँ क्या रखा है भारत में, सब घोटाला ही घोटाला है, सब लोग इधर एक दूसरे का पैसा खा रहे हैं, क्यों जाते हो इधर, क्यों रहते हो, चला जा उधर. मग त्याला परत विचारलं, बेटा तुम क्या बनना चाहते हो. त्याने काय सांगितलं, बेटा अरे अंकल दोस्त कहता है चल लोनावाड़ा जाएंगे, खंडाला जाएंगे, मौज मजा करेंगे, दारू पिएंगे, मस्ती करेंगे. त्याला म्हणलं, अरे बेटा तुम क्या बनना चाहते हो. तर तो म्हणला, टीचर कहती है बड़ा निकम्मा है, कुछ काम नहीं करता, पढ़ाई नहीं करता, कुछ नहीं बनेगा, चल निकल जा मेरे आंखों के सामने से. त्याला परत विचारलं, बेटा तुम क्या बनना चाहते हो. त्याने उत्तर काय दिलं माहिती, अंकल किसी ने काबिल ही नहीं बना दिया ये सोचने के लिए कि मैं क्या बनूं. सब मुझे डांटते रहे, सब मुझे कोसते रहे. अशी स्थिती झाली आहे का रे तुमची. जे कोणी उत्तरं देत नाही ते, आता ह्याची नाही झाली कारण यांनी इंजिनियर व्हायचं ठरवलंय, याची नाही झाली हा बिझनेसमॅन होणार आहे. ठीक आहे, त्यांनी आपापल्या काही लाईन ठरवल्या, होतील की नाही त्यांचं नशीब ठरवेल, पण निदान ठरवलंय. पण आपण काही गोष्टी ठरवाव्यात तर तुम्ही कोणत्या वयात केलं पाहिजे. तुम्ही 7वीत केलं पाहिजे, 8वीत केलं पाहिजे. कारण आता तुमच्या समोर जग इतकं एक्सपोज झालेलं आहे की जगामध्ये आपल्याला नेमकं काय पाहिजे हे कशासाठी कळायचं. आता तुला इंजिनियर व्हायचंय, तुला माहिती अभ्यास करायचा, परफेक्ट किती वेळा अभ्यास करतो, काही करत असेल तू, मी काही तू करत नाही असं नाही म्हणत, पण तुला तुझा रिझल्ट मिळतोय का, त्याप्रमाणे मार्क्स मिळत आहेत का, नाही मिळत. थोडे कमी पडतायत, म्हणजे आपला कुठेतरी प्रयत्न कमी पडतायत, हो की नाही. मग त्याच्यासाठी काय करायला हवं, त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन करण्याची फार गरज, बरोबर. त्याच्यासाठी टीचर लोकांशी चर्चा करणं फार गरजेचं, बरोबर आहे. जोपर्यंत तुम्हाला विषय कळत नाही तोपर्यंत त्यांच्याकडनं समजून घेण्याची खूप गरज आहे. आणि हे जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही खूप मोठे झाले करतील असं. आता कोणी ठरवलंय तुमच्यापैकी काय व्हायचं पुढे. आधीच्या काळात मुलींना शिक्षण कशाला दिलं, आधीच्या काळात कशाला नाही दिलं. तेव्हा फुले दिसतोय. छान, चांगला प्रश्न विचारला. एक काळ असा होता भारतामध्ये की ज्याच्यामध्ये मुलींवर खूप अन्याय झाला, सगळ्या स्त्री शक्तीवरती खूप अन्याय झाला. आपल्याला ते ऍक्सेप्ट करावं. आणि त्याचं शिक्षण न देण्याचं कारण त्यावेळेला समाजामध्ये जे कल्चर असतं, आणि आता पुन्हा तसंच होतंय मला सांगायचं की आपणच फक्त डॉमिनंट आहोत अशी जी पुरुषांची मनात भावना होती, त्याच्यामुळे मुलींना शिक्षण मिळालं नव्हतं. की मुलींनी काम करायचं नाही, मुलींनी शाळेत जायचं नाही, असं जे होतं हे मधल्या काळात बदललं. आता आपण काय म्हणतो की मुलींना, सगळ्या मुली सगळीकडे आता त्या पहिल्या आहेत, मुलांचे नंबर पाठीमागे असतात. बऱ्याच वेळेला तुम्ही बघाल की पहिल्या टॉप 10 मध्ये
7-8 मुली असतात आणि 2 किंवा 3 मुलं असतात. 7-8 मुली असतात आणि 2-3 मुलं असतात, एवढेच असतात. तर आता याच्यामध्ये आपण कुठे चुकलो, इतिहास कुठे चुकला, याचा सगळा शोध घेऊन आज जे संविधानाची तुम्ही पूजा केली गेली, त्या संविधानामध्ये त्या दोघांना इक्वल राईट्स दिले आणि ते इक्वल राईट्स आणणं ते प्रत्येकाचं कर्तव्य. मागे चुका झाल्या, ठीक आहे, आपण त्याच्यातून शिकायचं, पण म्हणून यावेळेला परत चुका होऊ द्यायच्या का? पण तुझ्या डोक्यात हा प्रश्न का आला रे? मला आवडलं तुझा प्रश्न, का आला तुझ्या डोक्यात? ठीक आहे, चांगला प्रश्न आला तुझ्या डोक्यात. तुझं नाव काय? विश्रुत. हा दुसरा आहे मॅडम बक्षीस मिळणारा. चांगला प्रश्न विचारला त्यांनी. नेव्हर एक्सपेक्टेड दिस क्वेश्चन फ्रॉम सच ए स्मॉल बॉय. चांगला प्रश्न. अजून कोणाला काही प्रश्न? येस. आपण why do we make rice in the house? Why do we make rice? Why do we make clothes? There is cotton, right? But why we make clothes? There is rice, plain rice, बाजारात धान्य पिकतं. But you cook it. Why do you cook it? Because you need it, right? You need rice to eat. You need clothes to wear. So, if you want to make anything, you want to have the need. Now, if you want to prepare water, from where you will prepare water? Hydrogen and oxygen. That's what you mean? बरोबर ना? त्याचे रॉ मटेरियल काय असतील? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन घेऊन एनर्जी खर्च करून पाणी बनवणं सोपं, तर नदीचं पाणी पिणं सोपं. पण ते एनर्जी केवढी लागेल ते बनवायला? निसर्गाने बनवून दिलंय ना तुला पाणी. हे सगळे समुद्र आहे, नद्या आहेत, पाऊस पडतो. तर त्यात हे पाणी तुमच्याकडं पृथ्वीवरती किती पाणी आहे? 75% वॉटर. त्याच्यातलं 2 to 3% ड्रिंकिंग वॉटर आहे. ते ड्रिंकिंग वॉटर जर इतकं आहे तर ते बनवायची गरज आहे का? नाही. म्हणजे एनर्जी खर्च करा, पाणी बनवा, म्हणजे आपल्याला तो एक आपल्याला काही काम नाहीये आणि त्या जिनीसारखं काहीतरी काम दिलंय, कुत्र्याची शेपूट सरळ कर, तसं आपल्याला हे पाण्याचं हे काम दिल्यासारखं होईल ना. त्याची वास्तविक गरज आहे का? कोणताही आपण का तयार करतो त्याची गरज असेल तर. पहिली शोध ही गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. आता याच्यात खरोखर गरज आहे का पाण्याची? पाणी पडतं. जिथे आता पुढे पाणी होत नाही तिथे पाण्याची तुटवडा आहे, तिथे वेगवेगळ्या पद्धतीने पाणी हार्वेस्ट करण्याचे प्रयत्न करतात, पण पाणी बनवण्याचा कोणी प्रयत्न करत नाही. त्याची गरज असते, कारण ते ऊर्जा खूप लागते त्याला. एनर्जी इंटेन्सिव्ह त्याला म्हणतात. खूप जास्त ऊर्जा लागेल. 1 लिटर पाणी जर प्यायचं असेल तर हे किती रुपयाला पडतं? तुझं बाटली 20 रुपयाला मिळतं. नळाचं पाणी फुकट मिळतं, किंवा काय म्युन्सिपाल्टीला महिन्याला 10 रुपये 20 रुपये देत असेल तेवढे. आणि ते पाणी बनवलं तर 500 रुपये लिटर. कोण घेईल तुझं विकत पाणी? म्हणून पाणी बनव. ठीक आहे. आणखीन काही प्रश्न आहेत? आता तुम्हाला कोणाला प्रश्न नाही तर मी तुम्हाला 3 प्रश्न विचारतो. ठीक आहे. तुमच्यापैकी किती मुलांना शिक्षक व्हायचंय? हात वर करा. किती मुलांना शिक्षक व्हायचं? मागे बघून बघू नको. तुला व्हायचंय का नाही बघ. नसेल व्हायचं तर हात वर करू नकोस. बस. तुमच्यापैकी किती मुलांना शेतकरी व्हायचं? तुमच्यापैकी किती मुलांना सायंटिस्ट व्हायचं? एस्पेशली शिक्षक लोकांना मी सांगण्याचंय, मी ह्या 30 प्रश्न का विचारले, जे मुलांनी त्यांच्यासाठी पण सांगतो.
हे 3 प्रश्न मी अशासाठी विचारले की या जगात क्रिएटिव्ह जर गोष्टी कोणत्या असतील तर एक शिक्षक असतो क्रिएटिव्ह, शेतकरी क्रिएटिव्ह आहे आणि सायंटिस्ट क्रिएटिव्ह. बाकी सगळे सर्व्हिस जॉब चांगले जॉब असतात, त्याला नावं ठेवण्यात काही पॉईंट नाही, त्याची गरजही असते, पण ते सगळे सर्व्हिस जॉब आहे. क्रिएटिव्हिटी तिथे फार कमी आहे पाहायला मिळते. मग आता आपली स्थिती काय बघा, स्वतःकडे लक्ष द्या. आता मी जेव्हा हे 3 प्रश्न विचारले तेव्हा तुम्ही असा कोणी जॉबचा विचार केला नाही की हा क्रिएटिव्ह जॉब आहे आणि हे मला करायला आवडेल. तुम्ही प्रत्यक्ष व्हाल का नाही मला माहिती नाही. आज मी स्वतः शेतकरी नाहीये, मी शिक्षक नाहीये, मी सायंटिस्ट आहे, पण मी शेतकरी पण नाही आणि मी शिक्षक पण नाही. पण मी तुमच्याकडे येऊन शिकवण्याचं काम करतोय. आणि मी जेव्हा माझ्या घरी टोमॅटो, कोथिंबीर हे लावतो तेव्हा मी शेतकरी पण असतो आणि माझ्या त्या प्रयोगांमध्ये मी वेगवेगळे गार्डनमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतो. तर आपण हे क्रिएटिव्ह जॉब का नको आपल्याला वाटतंय, हा एक प्रश्न मला या मुलांकडनं किंवा या शिक्षकांकडनं की आपण ही क्रिएटिव्हिटी त्यांच्यात का नाही निर्माण करू शकत, हा मला तुमच्याकडनं उत्तर हवं. आजच नको, आपल्या सगळ्यांना ते उत्तर हवं. आणि हे काय तुमच्याचकडे घडतंय असं नाही, हे सगळ्या भारतात घडतंय. हे सगळ्या भारतामध्ये. आता मला मुलांना तुम्ही सांगा की तुमच्या सगळ्या जनरेशन अशा जर असतील आणि या सगळ्या जनरेशन मध्ये जर कोणाला शेतकरी व्हायचं नसेल तर उद्या जेवण करायला तुम्हाला मिळेल का? कारण तुमच्यापैकी कोणीच शेतकरी नाही, मग शेतात राबणार कोण? बरोबर. तुमच्यापैकी जर कोणीच शिक्षक व्हायला तयार नसेल तर तुमची जी पुढची जनरेशन येईल, आज तुम्ही या शाळेत का आला, या टीचर इथं आहेत, त्या सगळ्या बसून तुम्हाला शिकवत आहेत म्हणून तुम्ही आलात. तुमच्या जनरेशन मध्ये कोणीच शिक्षक व्हायला तयार नसेल तर तुमच्यापैकी कोणी शिक्षक होऊ शकेल. म्हणजे तुम्ही जर झाला नाही तर पुढच्या जनरेशनला कोणी शिकवू शकेल नाही. आणि तुमच्यापैकी सायंटिस्ट जर कोणी झाला नाही तर देशाचे प्रश्न कोणी सोडवू शकेल. मग काय होईल, परदेशी लोक येतील आणि ते आपल्यावरती राज्य करतात. आता याच्यामधनं तुम्ही मला मुलांनी मदत करा की सर आम्हाला सांगा तुम्ही हाऊ वी शुड बिकम सायंटिस्ट, हाऊ वी शुड बिकम टीचर. मला हे अपेक्षित. मी काय बोलतोय ते कळतंय का? क्रिएटिव्हिटी जॉबचा अर्थ कळला की काय असतं क्रिएटिव्हिटी? राधाकृष्णरांना एक प्रश्न विचारला होता कोणीतरी की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ए ट्रेन ए स्टेशन मास्टर अँड ए स्कूल मास्टर. राधाकृष्णरांनी उत्तर दिलं, ए ट्रेन स्टेशन मास्टर माइंड्स द ट्रेन अँड ए स्कूल टीचर ट्रेन्स द माइंड. हा महत्वाचा प्रश्न होता. म्हणून राधाकृष्णरांचा बर्थडे आपण एज्युकेशन डे किंवा शिक्षण दिन म्हणून का करतो, त्याच्या पाठीमागे हे उत्तर फार महत्वाचं होतं. हे टीचर ट्रेन्स द माइंड ऑफ स्टुडंट. आणि तेच जर आम्हाला करायचं नसेल आमच्या पिढीला, पुढच्या पिढीचं काय होणार, हा महत्वाचा प्रश्न. हे देशासमोरचे प्रश्न आहे. कचरा हा देशासमोरचा प्रश्न आहे. सगळीकडे कचरा पसरलेला असतो पण आपण तो उचलत नाही. आपल्या घराच्या भोवती कचरा पडलेला असतो कारण आपल्या मनामध्ये एकच कल्पना असते की घर माझं आहे, रस्ता मात्र म्युन्सिपाल्टी. जोपर्यंत तुमच्या मनात भावना येत नाही तो रस्ता पण माझा आहे, शाळा पण माझी आहे आणि घर पण माझं आहे, तर इथे कुठेही कचरा दिसणार. आता तुझ्या समोर ते प्लास्टिकचा तुकडा पडलेला आहे, हा समोर इथे भरपूर आहे, शोधायला लागलं तर 5-25 दिसतील. मग हे का पडतात आपल्या शाळेच्या आवारामध्ये? का बाहेरच्या माणसांनी येऊन ते सांगावं लागतं आपल्या शाळेच्या आवारात? मुलांना तुम्हाला एक जपान मधली एक प्रत्यक्ष पाहिलेली गोष्ट सांगतो. प्रत्यक्ष पाहिली. ही 3री-4थीची मुलं शाळेत वर्गात येत होती आणि ती वर्गात येताना त्या वर्गामध्ये त्यांनी आपले शूज बाहेर काढून ठेवले, पण अशी फेकत नव्हती इकडं तिकडं, प्रॉपर लावून ठेवत होती रॅकमध्ये. आणि आत आल्यानंतर 2 मुलांनी वर्गातली फरशी स्वच्छ केली, 2 मुलांनी सगळ्या खिडक्या स्वच्छ केल्या
आणि ते टर्न घेत होते. आज या दोघं, उद्या ते दोघं, परवा ते दोघं. आणि फक्त चौथीची छोटी अगदी मुलं, यांच्यापेक्षा लहान मुलं होती. त्यांनी सगळा वर्ग स्वच्छ केला, सगळी शाळा अशी स्वच्छ होती. आणि त्यांना कोणाला सांगावं प्रतिज्ञा नव्हती, जपान माझा देश आहे, सारे जॅपनीज माझे भाऊ आहेत, कुठली प्रतिज्ञा नव्हती. पण त्यांचं वागणं जपान माझा देश आहे असं होतं. आणि म्हणून जपान अतिशय सुंदर देश. संध्याकाळी त्यांच्या सायंटिस्टच्या घरी मी गेलो ऑफिसमध्ये, त्या माणसाने स्वतःचं ऑफिस स्वतः झाडून काढलेलं मी पाहिलं. मोठा सायंटिस्ट होता. आमच्याकडं माणसं मोठी झाली की स्वतः काम करत नाही. जपानमध्ये सगळ्या लोकांनी स्वतःचं काम करायचं ठरवलं आणि म्हणून जपान मोठा. आपल्याला आपला देश छान करता येईल. आपली पहिल्यांदा तुमची शाळा स्वच्छ करा आणि तुमचं घर स्वच्छ करा. तुमची शाळा आणि घर स्वच्छ केलं आणि मग रस्ता स्वच्छ केला तर तुम्हाला त्याचं महत्व कळेल. तोपर्यंत कळणार. आता शेवटचा एक आणखीन संदेश येतो. कोणाला काही प्रश्न विचारायचे नाही तर मग ते 3 प्रश्न फक्त मला आवडले. एक या मुलीचा, एक त्या मुलाचा आणि त्या मुलीचा. त्या तिघांनी इकडे यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. नाव घालून